आपण जे म्हणतो मित्रांनो काय की लोकशाही जगली पाहिजे मित्रांनो, आपण सगळे अभ्यास करणारे सुशिक्षित म्हणून घेतो आपण स्वतःला, बरोबर, पण एका बाजूला लोकशाही लकवा मारली हो मित्रांनो, लकवा मारली. आणि लोकशाही लकवा कशामुळे मारली माहिती का मित्रांनो, तुमच्या माझ्यासारखी माणसं हे ह्याच्यापासून बाजूला राहायला लागली हो, बाजूला राहायला लागली. अहो पदवीधर मतदारसंघ आहे, मग पदवीधर मतदारसंघ हा पदवीधरांचाच असावा ना, पण कोणत्या पदवीधरांचा असावा, शिकल्या सवरलेल्या पदवीधरांचा असावा, ज्या माणसाच्या डोळ्यामध्ये ह्या पदवीधरांना काही ना काही त्याच्या हाताला त्याच्या शिक्षणाला योग्य न्याय देण्याचं विजन असणाऱ्या माणसाचं त्या ठिकाणी असणं गरजेचं. तुमचे आमचे जे प्रश्न आहेत का माऊली हे बाकीच्यांपेक्षा वेगळे आहेत ना, बाकीच्यांपेक्षा वेगळे आहेत ना माऊ. तुमच्या उद्योजकांपेक्षा वेगळा असेल, शेतकऱ्यांपेक्षा थोडाफार वेगळा असेल, बरोबर, किंवा तुमच्या संस्थापकांपेक्षा ह्यांच्यापेक्षा वेगळे आहेत ना माऊली तुमचे आमचे प्रश्न. आम्हाला ज्या पद्धतीचं शिक्षण दिलं त्या पद्धतीचा रोजगार मिळत नसेल याचा अर्थ आहे की तुमच्यापाशी विजन नव्हतं, बरोबर का नाही. मग ही विजन असणारी माणसं तरी आम्हाला पाठवू द्या ना. आम्ही उभ्या आयुष्यात राजकारण केलं नाही, आपल्याला राजकारण हा आपला धंदा पण नाही, हा आपला पेशा पण नाही. पण मित्रांनो कुठेतरी आता विचार करणं गरजेचं आहे. बाहेर बसून नावं ठेवण्यात मजा नाही. ह्या बदलाचा ह्या क्रांतीचा भाग हा तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला व्हावा लागेल. आणि म्हणून तुमचा आमचा आवाज, जसं विधानसभेमध्ये आपण म्हणतो प्रत्येक वंचितांचा आवाज बच्चू कडू, असाच तुमच्या माझ्यासारख्या पदवीधरांचा आवाज सचिन ढवळेच्या रूपाने आपल्याला विधान परिषदेवर पाठवायचा आहे. आणि त्यासाठी सगळ्यांनी, मी म्हणतोय पुन्हा एकदा, सगळ्यांनी, सर मला मतदानाचा अधिकार नाही माऊली काय हरकत नाही, तू तुझ्या परीने जे जे करता येईल प्लीज करा. आपण बाकीचं काय म्हणणार नाही. आपण नवीन आहेत, आपल्या सगळे जे काय असतील ते मुरब्बी आहेत, आपण ह्या खेळात नवीन आहेत. पण मित्रांनो नवीन आहेत मान्य आहे बरं का पोरांनो, पण ह्याचा अर्थ आपण मूर्ख नक्कीच नाही, नक्कीच नाही. तुम्ही लय जग बघितलंय, आपण थोडं तरी बघितलेलं असेल, थोडं तरी बघितलेलं असेल. आणि याहीपेक्षा पुन्हा अजून म्हणतो आपण कशाच्या जीवावर खेळतोय, आपण कशाच्या जीवावर, आपल्याला पुढे कोण असेल काय असेल, कोण आपल्याबद्दल काय विचार करतंय, आपण ह्याच्या जीवावर खेळत नाही. मी पुन्हा पुन्हा म्हणतोय काय आपल्याला बोलायला धाडस येतंय, आपल्याला उभा राहायला धाडस येतंय, आपण हा खेळ खेळायला लागलोय जीवावर. काय जे असेल ते असेल, राजकारण राजकारण, पण आपण सत्य आहेत ना, आपण सत्य खेळलो. नियतीबरोबर जुगार खेळायचा ना, खेळायचा नियतीबरोबर जुगार. आणि कशाच्या जीवावर आव्हान तरी करायला लागलोय. मी सत्य, मी सत्याला आव्हान करतोय, मी कुठल्याही खोट्या माणसाला आव्हान करणार नाही, मी सत्याला आव्हान करतोय. जर तुम्ही डोळ्याने, अहो कुणी काय ऐकला सचिन ढवळे, कुणी काय नाही ऐकला, तुम्ही अनुभवलाय सचिन ढवळे, आणि जर तुम्हाला अनुभवलेला सचिन ढवळे हा सत्य असेल तर तुमचा आत्मा तुम्हाला बसू देणार नाही. मला माहितीये, मी तुम्हाला नाही तुमच्या आत्म्याला आव्हान करतो मित्रांनो. मला माहितीये सत्याचा आवाज कितीही असू द्या दाबला जाणार नाही. मित्रांनो हा आवाज बाहेर काढा, एकदा बाहेर काढा. अहो प्रत्येक क्रांती तरुणाईकडनंच होत असते, म्हाताऱ्यांकडनं चाळे होता. मित्रांनो ह्या क्रांतीचा भाग आपल्याला बनायचा आहे. आणि म्हणून आपली पुढचा जी काय असणार आहे त्यासाठी आपण सचिन ढवळे सर आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करते. कृपया पुन्हा एकदा सांगतो की आता झोपायचं नाही, आता जागायचं. धन्यवाद. नमस्कार सर. बऱ्यापैकी सरांनी सगळं गायडन्स तुम्हाला दिलेलं आहेच. आणि आपण ही निवडणूक का लढवतोय, कोणत्या कारणासाठी लढवतोय, निवडणुकीचं नेमकं आपलं उद्दिष्ट काय असेल, या उद्दिष्टाबद्दल सरांनी सांगितलंय की आपल्याला कुठली आपली घराणेशाही चालवायची नाहीये ना, आपल्याला कुठलं काही मोठ्या आपल्या सगळ्यांचे काही बाजार वगैरे मांडायचे. आपल्याला ऑलरेडी सर्व गोष्टी आपल्या सगळं व्यवस्थित आहेत, तुमच्या सर्वांच्या कृपेने सर्व व्यवस्थित चालतं. फक्त आता इथून पुढं आजपर्यंत आपल्या विद्यार्थ्यांवरती जो काय अन्याय झाला, आतापर्यंत जे काय आपले बेरोजगार विद्यार्थी असंख्यपणे, म्हणजे आपण मराठवाड्यात जर आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये कमीत कमी 15 ते 20 लाख बेरोजगारांच्या फौजा निर्माण झालेल्या आहेत. त्यामध्ये शिक्षक भरतीचं काय झालं, अनेक लोकांनी प्रश्न विचारला. मी तुम्हाला ऑलरेडी आदरणीय नामदार बच्चूभाऊ कडू यांनी प्रस्ताव पाठवण्यासाठी आदरणीय सचिवांना सुद्धा तसं लेखी पत्र त्यांनी दिलं होतं. त्या पत्राचं पुढे काय झालं या संदर्भात मी परवा मंत्रालयात चाललोय. नेमकं तुम्ही प्रस्ताव मांडताय की नाही मांडत, आणि मांडायचं नसेल तर तसं नेमकं तुम्ही समोर येऊन सांगा किंवा कोणत्या कारणामुळे तुम्ही मांडत नाही, नेमकं काय कारण झालं, शिक्षक भरती का होत नाहीये. तर या संदर्भात मला वाटतं शिक्षक भरतीचे आपले डीएड संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर साहेब यांच्यासोबतही मागच्या 8 दिवसापूर्वी लाईव्ह आलो होतो. आणि त्या लाईव्ह मध्ये मी सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये जे काही त्रुटी असतील, 50% मागासवर्गीयांचं जे काही आरक्षणाची जी काही कपात केली गेली, जी अन्यायकारक कपात केली गेली, त्या कपाती संदर्भात सुद्धा आदरणीय नामदार बच्चूभाऊंनी त्यांना लेटर वगैरे दिलेलं आहे. आणि या संदर्भात सर्व जे काही पत्रव्यवहार केले त्या पत्रांच्या सर्व कॉप्या तुमच्या अध्यक्षांच्या व्हॉट्सअपवरती मी ऑलरेडी पाठवलेल्या आहेत. त्यामुळे कसं ते आम्हाला फक्त राजकारण खेळता येत नाही, ते व्हायरल करून आम्हाला उगाच काहीतरी लोक तुमच्या लाईक्स आणि वावा मिळवून आपण एवढा इंटरेस्टच नाहीये. कारण कसं काम झाल्यानंतर बोलणं वेगळं असतं आणि काम होण्याच्या आधी काहीतरी नाचणं वेगळं असतं. त्यामुळे तुमचं काम पहिलं होईल, नंतर मग आमची कामं तुम्ही करा. आणि कुठल्या प्रकारे आम्ही तुम्हाला लोकांना आजपर्यंत कुठेही असं काही राबवून घेतलं नाही, तुम्हाला कुठले आदेश दिले नाही ना, काही केलं नाही. पण एवढंच सांगेल
की आजपर्यंत सर्वांना संधी दिली मित्रांनो, सर्वांना संधी देऊन पाहिली. किमान एकदा फक्त मला संधी देऊन पहा, तुमचा एक भाऊ म्हणून संधी देऊन पहा. मी काही कुठला घराण्याशी चालवणारा कुठलाही राजकारणात जन्माला आलो कुठला युवक नाही, काही नाहीये. मी तुमच्यातलाच एक साधा तुम्हीच मला निर्माण केलेला, तुम्हीच मला एवढ्या मोठ्या पदावर एक मास्तर म्हणून जे काही मला पद दिलं तुम्ही त्या पदावर तुम्हीच बसवले मला सगळ्यांनी. यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण आपल्याकडून आपण होऊन देणार नाही. आणि आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या गायडन्स खाली म्हणजे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सगळं करतोय. ते विचार करा, त्या माणसाच्या पावलावर पाऊल जर आपल्याला टाकायचं असेल तर 100% आपण आपला जो काही मार्ग आहे तो सत्याचा नाहीये, तो आपला मार्ग सत्याचा आहे. अनेक लोक म्हणतात तुम्ही सत्ताधारी पक्षात आहात, महाविकास आघाडी वगैरे सगळ्या गोष्टी असतील, पण एक लक्षात घ्या, शेवटी विधान परिषदेची निवडणूक आहे. याच्यामध्ये पसंती क्रमांक वगैरे अशा अनेक गोष्टी असतात. तुम्हाला पसंती क्रमांक द्यायचा असतो उमेदवारांना वगैरे. मग त्यामध्ये मग आपण काही त्यांच्या विरुद्ध काही बंडखोरी वगैरे करत नाहीये. आपण आपलं प्रहारचं जे काय अस्तित्व आहे ते अस्तित्व आपण आपल्या मराठवाड्यात सिद्ध करतोय. आणि त्याच्यापेक्षा मला वाटतं प्रहारचं अस्तित्व दाखवण्यापेक्षा तुमचं सध्या मराठवाड्यात काय अस्तित्व आहे सध्या. आपण एवढे मोठे बेरोजगार झालो, एवढ्या मोठ्या बेरोजगारांच्या आपल्या सगळ्या फौजा निर्माण झाल्या. या फौजांचं झालं काय नेमकं, एवढे सगळे बेरोजगार झाले, महापोर्टल घोटाळा सगळा झाला. एवढा सगळ्यामध्ये महापोर्टलचं मला वाटतं सरांनी म्हटलं चला मी पाठीशी होतो, मी एकटा नव्हतो मित्रांनो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेवढे काही आंदोलनं झाली, जेवढे मोर्चे निघाले, हे सर्वजण मोर्चेकरी, सर्व विद्यार्थी या सगळ्यांचे श्रेय. हे काय माझ्या एकट्याचे श्रेय नाहीये. अनेक संघटना आपल्या सोबत होत्या, समन्वय समिती असेल, स्टुडंट राईट्स असेल, इव्हन संघर्ष समिती असेल औरंगाबादची आपली, नंतर इव्हन आपल्या नांदेडचे अनेक विद्यार्थी, प्रत्येक जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी केलेला सगळा खूप मोठा लढा होता. आणि त्याच्यावरती मला वाटतं कुठली चौकशी सुद्धा परत तेव्हा तत्कालीन समिती त्यांनी ठेवण्याचं म्हणजे सांगण्याचं फक्त आश्वासन दिलं, पण तसं काही झालंच नाही. परंतु आपण यांना सोडणार नाही. लक्षात घ्या, ज्या लोकांनी या चुकीच्या प्रकारे त्या सगळे पदं कमवली, चुकीच्या प्रकारे आतमध्ये सिस्टीम मध्ये घुसायचा प्रयत्न केला, 15-20 लाख रुपये भरले आणि आमची गोरगरिबाची पोरं अजूनही रस्त्यावरती फिरतायत, अजूनही बेरोजगार म्हणून हिंडतायत, या सर्वांची चौकशी आपण लावणार आहे. ऑलरेडी काल परवा आदरणीय आमदार बच्चूभाऊंनी सुद्धा ऑलरेडी मीडियामध्ये पण ती बाईट दिलेली आहे की आपण याच्यावर चौकशी करतोय. इव्हन एमपीएससी मध्ये पण जो काही 2016 मध्ये घोटाळा झाला होता त्याची आपण चौकशी करणार आहोत. इव्हन जे काही महापोर्टलमध्ये घोटाळा झाला त्याची पुन्हा आपण फेर चौकशी लावत आहोत. लक्षात घ्या, यामध्ये आपले राहुल गौटेकर सरांनी सुद्धा खूप चांगला फॉलोअप घेतलाय. आणि या सर्वांचं जेवढं आतापर्यंत त्यांनी एवढे एफर्ट टाकले ते आपण काही वाया जाऊन देणार नाही. एवढ्या चुकीच्या गोष्टी सगळ्या त्यांनी आतापर्यंत ज्या महाराष्ट्रामध्ये आपल्या घडल्यात, महाव्यापम सारखा जो काय घोटाळा तो महापोर्टलच्या नावाने आपल्या इथं घडवला गेला, हा आपण आज ना उद्या हाणून पाडणार आणि आज ना उद्या बाहेर काढणारच आहे. यामध्ये आपली कुठली प्रकारची माघार नसणार आहे. शेवटी सत्याचा विजय नेमका होणार म्हणजे होणार. राहिली गोष्ट आपल्या पुढच्या दौऱ्यांची. इलेक्शन मित्रांनो 1 डिसेंबरला आता ऑलरेडी डिक्लेअर केलं गेलंय. या 1 डिसेंबरच्या इलेक्शनसाठी आपल्याला आता फक्त आता महिनाभरच आपला शिल्लक आहे. नॉमिनेशन 12 नोव्हेंबर पर्यंत भरायचे, 15-17 पर्यंत आपले सगळे उमेदवार वगैरे फायनल होतील. माझं एक सगळ्यांना स्पष्ट सांगण्याचं एवढंच उद्दिष्ट असेल की जर का विद्यमान आमदारांनी वगैरे तुमच्यासाठी खूप चांगली कामं केली असतील, अनेक प्रकारचे बहुसंख्य रोजगार तुमच्यासाठी आणले असतील, तर बिंदास त्यांच्या पाठीशी उभं राहा, त्यांना मतदान करा. परंतु असं काही मराठवाड्यात घडलंच नसेल तर मला वाटतं एक नवीन चेहरा तुमच्या समोर मी प्रहारच्या माध्यमातून उभा राहतोय. आणि जर का तुम्हाला वाटत असेल की आपले प्रश्न मांडण्यासाठी हा माणूस आपला भाऊ म्हणून तिकडे उभा राहू शकतो, बोलू शकतो, आणि आपलं जे काही आपल्या मनामध्ये आपल्या जे काही मनात येते आपल्या ओठावरती आपण डायरेक्ट बोलू शकत नाही, तर किमान यांच्या माध्यमातून आपण तिकडे बोलू शकतो. तर त्यासाठी मी 100% तुम्हाला वचन देतो, आपल्या प्रत्येकाचं जे जे काय असेल, जे जे काही प्रश्न असतील, मी सगळे सोडवण्यासाठी शासन दरबारी पूर्णपणे आज काही नसताना पाठपुरावा करतोय मित्रांनो. उद्या झाल्यानंतर तर 100% इथं मी आमदार म्हणून नसणार आहे, तिथे तुम्ही सगळे आमदार असणार आहेत. यामुळे अनेकांना वाटेल की चला यांचं स्वतःचं अस्तित्व, यांना खूप मोठं, यांना काही मोठं बनायचं असेल, खूप मोठे काही त्यांना धंदे करायचे असतील. लिटरली तुम्हाला सांगतो, मी इतकं मोठं विजन ठेवलंय. यामध्ये तुम्हाला विजनची पूर्ण ब्लूप्रिंट वगैरे त्यानुसार तुम्हाला मी सगळं काही दिवसातच तुम्हाला सोशल मीडियावर देईलच. यामध्ये आपल्या 8ही मराठवाड्याच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जेवढे काही बेरोजगार विद्यार्थी आहेत, स्पर्धा परीक्षेचा त्यांनी मार्ग निवडलाय, पण स्पर्धा परीक्षेच्या व्यतिरिक्त इतर काही मार्ग असतात. म्हणजे आपल्याला अधिकारी तर घडवायचेच, आपल्याला उद्योजक सुद्धा घडवायचे, आपल्याला बेरोजगार घडवायचे नाहीत. आता इथून लक्षात घ्या, आपलं एकच टार्गेट असणार आहे की या वेळेला आपल्याला आता ही काय पुढचे जे काही 6 वर्ष आपल्याला मिळणार, जी काय टर्म मिळणार आहे, त्यामध्ये आपण पूर्णपणे विद्यार्थ्यांमध्ये बेरोजगार आतमध्ये तयार करण्यापेक्षा आपण त्या विद्यार्थ्यांच्या पासून एखाद्याला स्पर्धा परीक्षा जमत असेल त्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये कसं त्याला गायडन्स देता येईल, सर्व स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसच्या माध्यमातून आपण सर्वांना सोबत घेऊच. आणि त्यामध्ये सर्वांना कमीत कमी पैशामध्ये, खूप साऱ्या माफक दरामध्ये, मी स्वतः मोफतमध्ये अनअकॅडमीला काही महिन्यापासून शिकवतो. इथून पुढे हा सगळा जो काही आपला व्यवसाय तो आपला चालू राहणारच आहे. पण याच्या व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षेच्या व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी असतात, त्या सर्व गोष्टी सुद्धा आपण तुमच्यासाठी सगळ्यांसाठी करणार आहेत. आदरणीय आमदार बच्चूभाऊंच्या माध्यमातून काही उद्योग वगैरे आपल्याला कसे काय आपल्या मराठवाड्यामध्ये नवीन आणता येतील, मराठवाड्यातल्या बेरोजगार तरुणांना कसे काय रोजगार देता येतील, त्यांना स्वयंरोजगारासाठी कसं काय त्यांना आपल्याला उत्स्फूर्तपणे त्यांना कशा प्रकारे त्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेता येईल, या सगळ्याचं आपण एक पूर्ण विजन तयार करतोय. या विजन मध्ये प्रत्येक बेरोजगाराला आपण काही ना काहीतरी करिअर गायडन्स किंवा त्याला मार्गदर्शन देऊन आपण त्याला लवकरात लवकर कसं काय त्याच्या घरातली चूल पेटेल त्यावर आपण फोकस करणार. आणि आपण
फक्त आपल्या कामावरती मतदान मागणार आहे. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांसाठी अनेक गोष्टी केल्या, पण विद्यार्थ्यांची जी काही बेरोजगारांची फौज निर्माण होते इथून पुढे आपल्या जे काही महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहतोय सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला या गोष्टी करायच्या आणि यात कुठलाही स्वार्थ नाही मित्रांनो. जे काय आहे ते तुमच्या समोर आहे. कालही होतं, आजही आणि उद्याही राहील आणि सगळं तुमच्या सोबत तुमच्या सल्लामसलीने सगळ्यांना सांगूनच होईल. असं काही लपून छपून आपण कामं करणारे लोक नाहीत, लक्षात घ्या. आणि जे काय असेल तुमच्या सगळ्यांच्या समोर असेल. बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही बिनधास्त विचारू शकता. मी तुम्हाला आणखीन एक 5 मिनिटं तुमच्या प्रश्नांसाठी देतोय. बोलण्यासारखं खूप साऱ्या गोष्टी आहेत, परंतु आता बोलणार नाही गोष्टी. जेव्हा इलेक्शन पूर्णपणे आपण नॉमिनेशन फॉर्म भरू त्यानंतर पुन्हा मी एकदा फेसबुक लाईव्ह येईल, काही मीडियामध्ये पण असेल, तेव्हा अनेक बाकीच्या गोष्टी आपण बोलूया. कारण अनेक काही टेक्निकल मुद्दे पण असतात. आज सगळ्या गोष्टी बोलणे योग्य नाहीये. शिक्षक भरतीचं मगाशी मी अमोल सरांना सांगितलं, ऑलरेडी प्रस्तावासाठी आपण सचिवांना तसं लेटर दिलेलं, नामदार बच्चूभाऊंच्या नावाने ते लेटर आपण दिलेलं आहे. तुमच्या अध्यक्षांना तुम्ही विचारू शकता ते लेटर त्यांना मिळालं का नाही. ते प्रश्न असतील तर विचारू शकता प्लीज. येस, काही प्रश्न? येस, 100% सगळ्याच्या सोबत आहे. आणि गावभेट दौरा, तालुक्यांच्या जे काही दौरे असतील आपण तुम्हाला सगळ्यांना आपण सर्वांना कळवत जाऊ आणि त्यानुसार आपण 2 ते 3 दिवस आधी सर्व आपण पूर्णपणे दौरे तयार करून तुमच्या सगळ्यांपर्यंत मी पोहोचण्याचा. येस, काही प्रश्न असतील तर मला बिंदा. येस, दौऱ्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना 2 दिवस आधी सर्व कल्पना देत जाईल. आपला ह्या गुरुवारपासून आपला दौरा सुरू होतोय. या गुरुवारपासून आपण संपूर्ण महिनाभर सगळ्या प्रत्येक तालुक्याने आपण दौऱ्याचा ठरवणार आहोत. येस येस, रोजगाराबद्दल मी पूर्णपणे तुम्हाला जेवढं काही माझ्याकडून गायडन्स करता येईल ते सगळं गायडन्स करणारच आहे. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा जवळपास आपण आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन दिलं. ज्यांना जमेल त्यांनी त्या प्रकारे आपल्याला फीस देऊन त्यांनी आपला क्लास चालवण्याचा प्रयत्न, म्हणजे आपल्या क्लास चालवण्यासाठी त्यांनी हातभार लावला आणि त्यांच्यामुळेच कदाचित आपल्याकडून एवढं सगळं आपण पुण्य घडवू शकलं, लक्षात घ्या. अनेक, मला वाटतं अनेक म्हणण्यापेक्षा सर्व दिव्यांग विद्यार्थी, सर्व अनाथ विद्यार्थी यांना आजपर्यंत आपण मोफत गायडन्स दिलेलं आहे मित्रांनो. मी तुम्हाला 100% वचन देतो, मी माझ्याकडून संपूर्णपणे शिक्षक भरतीसाठी पूर्णपणे प्रयत्न करतोय. हे फक्त बोलणं नसतं, हे करणं असतं. मी प्रवास मंत्रालयामध्ये आहे, यामुळे आता जेवढं काही माझ्याकडून करता येईल मी सगळे प्रयत्न मी करतो. काही काळजी करू नका. अंबाजोगाईला सुद्धा 100% येईल मी तिकडे, काही टेन्शन घेऊ नका. येस, शिक्षक भरती संदर्भात मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो. पैठणला सुद्धा दौरा आपण काढूया. बाकी काही प्रश्न असेल तर मला विचारा, मी सगळं तुम्हाला लोकांना 2 दिवस आधी सगळं सांगायचं आहे. आयसीटी टीचर बद्दल काय झालं? येस सर, 100% मी तुम्हाला तुमचे 2 मुद्दे सांगतो. आयसीटी टीचर बद्दल आजपर्यंत तुम्ही ऑलरेडी महाराष्ट्रातले सगळे आमदार, सगळे खासदार, सर्व मंत्री संत्री सगळे तुम्ही फिरून झाले आणि शेवटला तुम्ही आदरणीय आमदार बच्चूभाऊंवरती विश्वास ठेवून तुम्ही त्यांच्याकडे आलात. तो प्रश्न जेव्हा भाऊंकडे आला तेव्हा तो प्रश्न मांडताना मी स्वतः तुमच्या सोबत होतो आणि जेव्हा तो प्रश्न आपण हातामध्ये घेतला तेव्हा कदाचित ते आपलं दुर्दैव म्हणा लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन मध्ये सुद्धा आपण फॉलोअप घेतला. लॉकडाऊन असून पण आपण मुंबईला म्हणा किंवा अमरावतीला म्हणा आपण सगळीकडे आपण मीटिंग्स घेतल्या. तुमचे काही प्रतिनिधी माझ्यासोबत आले होते आणि आता शेवटला नेमका आता सध्या तुमची सद्यस्थिती काय आहे तर अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं की यांची स्कीम ही 5 वर्षाची होती, ती स्कीम पूर्णपणे बंद झाली. मग आता पुढे काय? तर त्यांना आम्ही हे सांगितलं की बाकीच्या सर्व राज्यांमध्ये जर काही स्कीम ऑलरेडी चालू होऊ शकते किंवा त्याला पुन्हा रिन्युएशन मिळू शकतं तर महाराष्ट्रातल्या आपल्या ज्या संगणक शिक्षकांनी पाप काय केलं नेमकं? मग या लोकांचं तुम्ही लोक पुन्हा रिन्युएशन का करत नाहीत? मग यांना पुन्हा एकदा तुम्ही परत रिअपॉइंटमेंट का देत नाहीत? तर त्या संदर्भात त्यांना आपण ड्राफ्ट तयार करण्यासाठी आपण त्यांना प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यासाठी आपण पुन्हा त्यांना लेटर दिलेलं आहे. ते लेटर ऑलरेडी तुमच्या सगळ्या ग्रुपला वगैरे सगळीकडे पडलेलं असेलच. त्याच्यावरती पुन्हा या बुधवारी आपण एमपीएसला मीटिंग लावलेली आहे. त्या मीटिंगचे सगळे काय जे काय आतमध्ये काही बोलणं जे होईल त्या अधिकाऱ्यांच्या सगळ्या बाईट्स वगैरे सगळं तुम्हाला लोकांना बुधवारी संध्याकाळी मी फेसबुकला सगळं पोस्ट करतो. आणि आणखीन काय असेल तर बिंदास विचारा. 100% सर, जो काय अन्याय तुमच्यावरती शिक्षक भरतीमध्ये केला गेला तो अन्याय आजपर्यंत तथाकथित राजकारण्यांनी आतापर्यंत तुम्हाला फक्त आश्वासनं दिली असतील. आपल्याकडे आश्वासन वगैरे नसतं, आपल्याकडे डायरेक्ट ऍक्शन असते. कारण आदरणीय भाऊंनी आम्हाला हेच शिकवलेलं आहे की आश्वासनं देऊ नका, डायरेक्ट ऍक्शन घ्या. यावरती ऍक्शन घेऊन आपण आता मंत्रालयात परवा आपण त्याबद्दल बैठक लावलेली आहे. तर तुम्हाला त्यात जे काय होईल ते सगळं तुम्हाला मी सांगेन, डोंट वरी. कारण फक्त मला वाटतं तुमच्या TITच्या परीक्षा घ्यायच्या, TETच्या परीक्षा घ्यायच्या, त्याची मला वाटतं वयोमर्यादा मला वाटतं त्याची लिमिट संपत आली होती. परत त्याला रिन्युएशन वगैरे केलं परत त्यांनी. पण आता हे असंच होत राहिलं तर फक्त बेरोजगार निर्माण होतील. आणि मला एक सांगा, हे डीएड बीएडचे जे काही कॉलेजेस वगैरे तुम्हाला डीएड बीएडच्या डिग्र्या हे देणारे सगळे नेमके संस्थाचालक गेले कुठं नेमकं? तुमचे जे काही कॉलेजचे जे काही जे संस्थापक अध्यक्ष वगैरे त्यांना आपण खूप मोठे शिक्षण सम्राट किंवा शिक्षण महर्षी म्हणतो, यांनी तुमच्या रोजगारासाठी का नाही प्रयत्न केले? यांनी तुमच्यासाठी आवाज का नाही उठवला? हा प्रश्न तुम्ही एकदा कधी त्यांना विचारलात का? आम्ही तर राजकारणात तुम्हाला वाटतं वर्षभर झालं नसेल की आम्ही आता भाऊंसोबत जुडलं गेलो आणि आम्ही कामं प्रामाणिकपणे चालू केली.
आणि त्यात पण 7-8 महिन्यापासून लॉकडाऊन चालू तरी आपण त्या लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक कामं केली. सो एवढ्या सगळ्या तथाकथित राजकारण्यांनी खूप मोठे मोठे पुढारी आपल्या मराठवाड्यामध्ये होऊन गेलेत आहेत सुद्धा. आणि एवढ्या सगळ्यांना तुम्ही आजपर्यंत का नाही विचारले प्रश्न सगळे, की आमच्या रोजगाराबद्दल तुम्ही का नाही तिथे प्रश्न मांडले? किती प्रश्न मांडल्यानं विचारा तुम्ही. आजपर्यंत सभागृहामध्ये सर्व प्रतिनिधींनी प्रश्न किती मांडले त्याची लिस्ट फक्त तुम्ही काढा एकदा. आम्ही तर प्रतिनिधी नाहीत. आदरणीय आमदार बच्चूभाऊ तर अचलपूरचे आमदार आहेत. त्यांनी काही नसताना आपल्यासाठी त्यांनी लढे उभारले. आपल्यासाठी भाऊ तिथं प्रश्न मांडतात. आपल्यासाठी शेतकऱ्याच्या पुत्रांसाठी शेतकऱ्यांसाठी बिचारे तिथं जीवाचं रान करून सगळी आंदोलनं करतात, मोर्चे काढतात. सगळ्या गोष्टी एकानेच फक्त करायच्यात का बाकीच्यांनी काय करायचं नाही का? तुम्ही या सगळ्यांना प्रश्न का नाही विचारत? उलट जे लोक प्रामाणिकपणे काम करतायत तुम्ही त्यांना प्रश्न विचारताय. 100% आम्ही ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काही असे आश्वासन देणारे राजकारणी नाहीयेत. आम्ही वचन देऊ, तुमच्या सोबत तिथं आंदोलनाला बसू, सोबत उपोषण करू, सोबत तुमची कामं करून देण्यासाठी आपण हे करूया. मला वाटतं ते विनानोदय शिक्षकांचं जो 18-20 वर्ष झालं त्या लोकांना सगळ्यांना रखडवत ठेवलं. सगळी सरकार येऊन गेली, अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. का बरं या लोकांनी फक्त घोषणा केल्या, फक्त त्यांना आश्वासनं दिली? आजपर्यंत यांना पगार कसं काय नाही केले? यांना अनुदान कसं काय नाही दिल्या लोकांनी? का यांना फक्त आश्वासनावरतीच फक्त त्यांना मारायचं आयुष्यभरात? काही लोकांची मला वाटतं काही सुसाइड्स केलं. कला क्रीडा कारणोभवांचा तो मुद्दा ऑलमोस्ट शेवटच्या टप्प्यात आहे मित्रांनो. बुधवारी तुम्हाला लोकांना व्यवस्थित फायनल सगळं ड्राफ्ट तुम्हाला कशा प्रकारे नियुक्त्या होतील त्याबद्दल मी तुम्हाला सगळं सांगतो. बुधवारी तुमचं काम फायनल होऊन जाईल, काय काळजी करू नका. येस, एमपीएससी नियुक्ती संदर्भात बोला. ऑलरेडी मला वाटतं आदरणीय विनोद पाटील साहेबांनी या संदर्भात खूप चांगलं काम ते करतायत. त्यांनी त्या संदर्भात व्यवस्थितपणे सगळं ते नियुक्त्या कशा विद्यार्थ्यांना देता येतील त्याबद्दल चांगलं काम करतात. आणि त्यांची माझी मागच्या मला वाटतं 15 दिवसापूर्वी बैठक झालेली आहे. त्यामुळे ते काम ते करतायत, त्यामुळे त्यांना ते काम करू द्यात. खूप छान काम करतायत ते. रिगार्डिंग एमपीएससीच्या ज्या काही परीक्षा आता रखडल्यात राज्यसेवेची आणि गडवची, तर या रखडण्याच्या मागे थोडंसं आपला आरक्षणाचा मुद्दा तर प्रामुख्याने आहेच. सरकारने जरी सांगितलं असेल शासनाने की आपण कोरोना परिस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलतो, परंतु त्याचं ऍक्च्युअल कारण हे आरक्षणाचं आहे. परंतु मित्रांनो मी एक तुम्हाला सांगतो, आरक्षण पण तितकंच महत्वाचं आहे. कारण मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवरती कुठल्या प्रकारे अन्याय नाही झाला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला एवढंच आवाहन करेल की सर्व इतर समाजाच्या सर्व विद्यार्थ्यांनी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या मागे उभा राहा खंबीरपणे, जेणेकरून सरकारवर तुम्ही प्रेशर क्रिएट कराल आणि लवकरात लवकर मराठा समाजाला सुद्धा आरक्षण कसं देता येईल त्याबद्दल जे काही घटनात्मक जो काही पेस निर्माण झाला आहे, ज्या काही कायदेशीर तरतुदी असतील त्याबद्दल ऑलरेडी सगळी टीम काम करते. ऑलरेडी विनोद पाटील साहेब काम करतायत, शासन काम करते, वकील काम करतायत. त्यामुळे आपण त्यांना थोडंसं सहकार्य करणं महत्वाचं आहे. आता आपल्यातच काय होतंय, आपलीच लोक आपले पाय ओढायचा प्रयत्न करतायत आणि ते काय करतात, उगाच काहीतरी याचिका टाक हे नाही. मित्रांनो लक्षात घ्या. तर मी एवढंच सांगेल की तुम्ही मराठा समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहा, जेणेकरून लवकरात लवकर आरक्षणाचा प्रश्न सुटेल आणि आरक्षणाचा प्रश्न सुटल्यानंतर लवकरात लवकर तुमच्या सगळ्या भरती हे लक्षात घ्या. आणखीन पोलीस भरतीबद्दल सुद्धा तेच आरक्षणाच्या मुद्द्यामुळेच पोलीस भरती रखडली गेली. मित्रांनो एकदा आरक्षणाचा मुद्दा क्लिअर होऊ द्या. जसं आरक्षणाचा मुद्दा क्लिअर होईल त्याच्या महिनाभरामध्ये रखडलेल्या सर्व परीक्षा डिक्लेअर होतील. इव्हन महापोर्टलचे पण जे काही आपण मागच्या 2 वर्षांमध्ये काही रखडलेले फॉर्म होते ते सगळे फॉर्म तुम्ही भरले. मला वाटतं 17-18 हजार रुपये तुम्ही लोकांनी फॉर्मसाठीच भरलेत. फक्त लोकांनी पदासाठी 18-20 लाख भरले असतील. तुम्ही विचारांनी इकडून तिकडून कर्जाने व्याजाने पैसे घेऊन फक्त फॉर्मसाठी पैसे भरले. तर त्या संदर्भात आरक्षणाचा मुद्दा क्लिअर झाल्याच्या नंतर महिनाभरात सर्व परीक्षा डिक्लेअर करण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करू. प्रयत्न करण्यापेक्षा मी तुम्हाला एवढं सांगेल, आपण त्या ठिकाणी जाऊन तिथपर्यंत ते ठिय्या आणून आणू की तुम्ही काम केलंच पाहिजे. लवकर महिनाभरात तुम्ही 100% तुम्ही भरती डिक्लेअर केलीच पाहिजे. जेवढ्या काही अनुशय जागा असतील, मला वाटतं आपण जो काही आपल्या विद्यार्थ्यांनी मागे आरटीआय टाकला होता त्या आरटीआयच्या अनुषंगाने मी सांगेल की आपल्या शासन दरबारी 2.25 लाख जागा रिक्त आहेत. 2.25 लाख जागा रिक्त आहेत. ह्या 2.25 लाख जागा तुम्ही भरणार कधी, भरणार कशा, भरणार कोणामार्फत, या संदर्भात आपण पूर्णपणे पाठपुरावा करून एका ट्रान्सपरंट यंत्रणेने म्हणजे उदाहरणार्थ एमपीएससीनेच या परीक्षा घ्याव्यात. या संदर्भात मी अजूनही त्याच मताचा आहे की या परीक्षा एमपीएससीनेच घ्याव्यात, हे लक्षात घ्या. बाकी अंशकालीनचा मुद्दा मी सांगितला मगाशी, संगणक शिक्षकांचाही मुद्दा सांगितला, आयसीडी शिक्षकांसाठी पण मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. मित्रांनो ऑलरेडी तुमच्या सर्व आमदारांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी तुम्हाला लोकांना फक्त आणि आयसीडी शिक्षकांना फक्त त्यांनी झुलवत ठेवलं मागच्या अनेक वर्ष. परंतु आपण तसं काही करणार नाही. आपण तुमचं जे काही संपलेली जी काही स्कीम आहे ते पुन्हा चालू करून तुम्हाला लवकरात लवकर जसं काही तुम्हाला लोकांना नियुक्त्या करून देता येतील आणि कशा तुम्हाला दुसरे काही पद निर्माण करून तुम्हाला कसं आतमध्ये सिस्टीम मध्ये घेता येईल या संदर्भात आपण पाठपुरावा करू. एमपीएससी एक्झाम कधी होईल? आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतर महिनाभरात होईल, मी इथपर्यंत तुम्हाला सांगू शकतो. येस, मला वाटतं आता जी काही पुढची सुनावणी आहे त्या सुनावणीनंतर तुम्हाला मॅक्सिमम 1 किंवा 2 सुनावण्यामध्ये आपला आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊन जाईल. त्या संदर्भात व्यवस्थितपणे पॉझिटिव्ह पावलं आपली सगळी मराठा सेवक समिती असेल किंवा आपले जे काही सहयोग मराठा आरक्षणाचे आहेत ते सगळेजण व्यवस्थित कामं करतायत. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा, बस एवढंच सांगेल.
म्हणजे एकमेकांवर टीका करण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र या आणि सपोर्ट करा, बाकी काही नाही. येस. बरं, आणि आणखीन कोणाचे काही प्रश्न शासन दरबारी राहिले असे मला वाटतं. काही लोक प्रश्न विचारतात, कामगारांचा प्रश्न, इतर काही प्रश्न आहेत. या प्रश्नासंदर्भात तुमचे काही प्रश्न जर समजा शासन दरबारी अडकले असतील तर आमच्यापर्यंत ती निवेदनं पोहोचवा. ती निवेदनं तुम्ही नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या नावाने तुम्ही निवेदन लिहायची. ही निवेदनं तुम्ही लोक माझ्यापर्यंत येऊ द्या. ती निवेदनं आमच्यापर्यंत आल्यानंतर आपण, आपली टीम सगळी काम करते. तुम्ही फेसबुकला जरी मला समजा मेसेज टाकला इनबॉक्समध्ये की सर आमचं हे काम पेंडिंग आहे, तुम्ही हे काम करून द्या, तर अर्थात त्यात आपण कामासाठी आपण तसा पाठपुरावा शासन दरबारी करू. नामदार बच्चूभाऊ कडू कधी सक्रिय असतात, 24 तास काम करणारा माणूस आहे. त्यामुळे तुमची जी काही पेंडिंग कामं असतील ती कामं सगळी माझ्यापर्यंत येऊ द्या. मला वाटतं काही जी काही विधायक मोठी मोठी कामं आहेत, शिक्षक भरतीचा प्रश्न असेल, त्यानंतर अंशकालीन निदेशकांचा प्रश्न असेल, नंबर 3 संघर्ष शिक्षणाचा प्रश्न, ही मोठी कामं सगळी आपण काही दिवसात आपण करतोय, त्याबद्दल निश्चिंत राहा. ठीक आहे, धन्यवाद. ऑफलाईन परीक्षा, ऑनलाईन परीक्षाबद्दल आपण सगळं ऑलरेडी आपला पाठपुरावा आपण करत आहोत, त्याबद्दल निश्चिंत राहा. येस येस. दुसऱ्या टीआयटीचा पण आपण मुद्दा 100% पाहूया. परंतु पहिले टीआयटी देऊन जे लोक ऑलरेडी उत्तीर्ण झाले त्यांचं नेमकं काय, एवढी मोठी फौज निर्माण केली बेरोजगारांची, त्यांच्या रोजगाराचं पहिलं काय, याबद्दल हा पण प्रश्न अतिशय महत्वाचा लक्षात घ्या. कारण फक्त परीक्षा घ्यायच्या आणि नियुक्त्या द्यायच्या नाहीत किंवा तुमच्या मेरिट लिस्टच लावायच्या नाहीत किंवा मेरिट लिस्ट लावून परत तुम्हाला लोकांना आतमध्ये ऑर्डरच काढायच्या नाहीत. त्याला अर्थ काय नेमका? एवढं चांगलं पवित्र पोर्टल तुम्ही निर्माण केलं, आता काही लोकांचे मला वाटतं संस्था चालकांचं पवित्र पोर्टल बंद करण्यासाठी अनेक गोष्टी सगळ्या त्यांचे कट असताना चालू आहेत. लक्षात घ्या, आपल्याला तसं होऊन द्यायचं नाही. हे महापोर्टल वेगळं आणि पवित्र पोर्टल वेगळं. महापोर्टल तितकंच महाभ्रष्ट आहे हे लक्षात घ्या, आणि पवित्र पोर्टल नावा इतकंच पवित्र आहे. कारण आजपर्यंत 15-15, 20-20, 30-30 लाख भरून संस्थांमध्ये शिक्षक म्हणून तुम्ही लोक कामाला लागायचा. आज मला वाटतं पवित्र पोर्टलमुळे तुम्हाला 1 रुपया न भरता कामाला लागता येतं. त्यामुळे पवित्र पोर्टल हे टिकलंच पाहिजे आणि त्याला अजून स्ट्रॉंग कसं करता येईल, जास्तीत जास्त पदांची भरती, शिक्षक भरती कशी काढता येईल, या संदर्भात आपण सगळी पावलं उचलू. तुमच्याही संघटनेचे जे काही लोक असतील त्यांनी मला संपर्क साधा. धन्यवाद. बस एवढंच बोलतो आणि जय प्रहार सर्वांना. जे काही तुमचे पेंडिंग प्रश्न असतील त्या सर्वांनी पेंडिंग प्रश्नासाठी प्लीज मला त्याचा फॉलोअप घ्या, मला इनबॉक्स करा प्लीज. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.